खराब आहे. अगदी ऑफ एसटीच्या अगदी बाहेरून जाणारा चेंडू सोडून दिला एसटी रक्षकाला आणि पुनशा एक धाव मात्र मोफतची फुकटची धाव या चेंडूवरती पाहायला मिळाली. आता मात्र सरळ स्टेट डाऊनचा फटका लॉंग ऑन क्षेत्ररक्षक तैनात. पुनशा क्षेत्ररक्षकाला चकवून चेंडू निघून गेलाय 4 धावींसाठी. डीजे हर्षने मात्र वाईट यॉर्कर ठेवला. ऑफ स्टंपच्या अगदी जवळ यॉर्करला फेकला होता आणि एसटी रक्षकाकडे चेंडू गेलाय आणि निर्धाव चेंडूची सांगता. आता मात्र कुठेतरी डोके वापरत असताना बुद्धीचा वापर करत असताना इथे मात्र चांगला चेंडू फेकत असताना हर्षा गोलंदाज. आता पुन्हा तोच चेंडू फक्त अगदी पंच आम्हाला सांगतायत बॅटची कडा घेतले, बाहेर चेंडू होता, बाहेर चेंडूची छेडखानी केली आणि ते मात्र
या षटकातील अजूनही उर्वरित चेंडू असलेले एक आणि नौका फलंदाज खेळपट्टीकडे रामदास या संघाचा संघनायक टू डाऊनच्या भूमिकेत. आता मात्र अगदी बाहेरून जाणारा चेंडू प्रयत्न केला होता त्याला बाहेरच्या दिशेने फटका खेळण्यासाठी, ऑफसाईडच्या दिशेने फटका खेळण्यासाठी, परंतु कुठलाही संपर्क नाही. अगदी बाहेरून जाणारा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात विसावला आणि पंच आम्हाला सांगतात हा खराब चेंडू आहे. खराब चेंडूच्या घोषणेने धावसंख्येत मात्र वाढ होईल. धावफलक जाऊन पोहोचेला 36 या अंकावरती. अजूनही शेवटचा चेंडू उर्वरित आहे. चेंडूला उडवलाय ऑफसाईडच्या दिशेने. अगदी कव्हर पॉईंट मधून क्षेत्ररक्षक येतोय. 2 टप्प्याने चेंडूला अडवलं जाईल. तिथे मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण करतील खेळपट्टीवरती धावत असताना दोन्ही फलंदाज आणि 2 धावेच्या मदतीने धावफलक 38 या अंकावरती. डीजे गणेश स्ट्राईकला असेल फलंदाज अजित. पहिला चेंडू चांगल्या रीतीने फेकला. ज्याने 2-3 षटकार 2 चौकार ठोकले होते त्याला मात्र इथे निर्धाव चेंडू फेकण्यात यशस्वी झालाय गणेश हा फलंदाज. परंतु पुढचा चेंडू अगदी रडारमध्ये आला. चेंडूला उचलून फेकून दिला. लोकांच्या डोक्यावरून चेंडू निघून जाईल 6 धावेंसाठी. डीजे अजूनही उर्वरित चेंडू असतील 8 चेंडूमध्ये किती धावा जमवणार. धावफलकावरती धावा 45 लागल्या गेल्यात. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालेला गोलंदाज गणेश मात्र चांगली कामगिरी करत असताना ज्या खेळाडूने हा झेल पकडला म्हणजेच रामदास या फलंदाजाचा ज्याने झेल पकडला त्याच्यासाठी सागर पारदे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. फुलटॉस पद्धतीचा चेंडूला मात्र विडकावून दिलाय ऑफसाईडच्या दिशेने. अगदी सरळ पंचांच्या डोक्यावरती निघून जातोय चेंडू. धावा मिळतील 6 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचला 51 या अंकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर. डीजे
व्यासपीठावर येऊन बसायचंय. इथे मात्र सरळचा फटका, अगदी सरळ रेषेत पंचांच्या डोक्यावरून फटका खेचला होता. एक टप्प्या पलीकडे 4 धावांसाठी डीजे. अगदी 2 चेंडू फेकत असताना पहिला चेंडू निर्धाव फेकला होता. दुसऱ्या चेंडूवरती मात्र चपराक लगावली जाते. अगदी पंच आमच्याकडे बोलतायत, सांगतायत हा चेंडू खराब आहे. अगदी ऑफसाईडच्या दिशेने फेकला होता. एस्टनच्या काही दूरवरून जाणारा चेंडू फलंदाजाच्या रडारपासून दूर होता. पंच सांगतायत हा खराब चेंडू ना. खराब चेंडूच्या घोषणेने एक अवंतर स्वरूपात धाव मात्र वाढली जाईल धावफलकावरती. आता मात्र फुलटॉस प्रतीचा चेंडू, त्याचा मात्र संधी साधत असताना फलंदाज अजित 6 धावा ठोकल्यात डीजे. बासष्ट धावा धावफलकावरती. आता पुन्हा अशा मोठा फटका सरळ पंचांच्या डोक्यावरून एक टप्प्या पलीकडे चेंडू निघून जाईल. 6 धाव्यांसाठी येतोय तो खणखणीत दणदणीत चौकार डीजे. जिथा फलंदाज. आता मात्र मोठा फटका, क्षेत्ररक्षक तैनात. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू निघून गेला. 4 धाव्यांसाठी पुनशा डीजे. या इनिंग मधला शेवटचा चेंडू आणि शेवटचा चेंडू खेळण्यासाठी अजित हा फलंदाज. परंतु पुनशा निर्धाव चेंडूची सांगता 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 वाजणे जाऊन पोचले 70 या अंकावरती. म्हणजे येणारे 24 चेंडू आणि 71चा पाठलाग करावा लागेल डीजे.
24 चेंडू 71 धाव्यांची गरज आणि पाठलाग करण्यासाठी आविष्कार अविनाश आणि हर्ष हर्ष हा फलंदाज इकडे सज्ज झाले दोन्ही फलंदाज. चला दोन्ही संघांनी पूर्व 11 विपक्षात वियान 11 दोन्ही संघांना विनंती असेल स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल अविनाश हा फलंदाज, नॉन स्ट्राईक एंडला हर्ष हा फलंदाज आणि गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला आहे गोलंदाज अजित. रामदास अगदी पंचांच्या उजव्या हाताने गोलंदाजी करेल म्हणजे माहिती आहे एकच संघात दोन्ही संघ खेळाडू खेळत असतात. अगदी हलवार पद्धतीचा चेंडू हातलत असतो आणि दोन्ही साईडने चेंडूला ओलवण्याची ताकद ज्याच्याकडे आहे तो गोलंदाज रामदास गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. पहिला चेंडू इथे मात्र चकवला होता अविनाश या फलंदाजाला. चेंडू निघून गेला. यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून बॅटची कडा घेतली होती आणि एक धाव मात्र सहजरित्या पूर्ण केली. आता मात्र समोरचा चेंडू होता, चेंडूला भिडकावायचा होता, फटका देखील खेळला होता परंतु संपर्क झाला नाहीये. ताकदीच्या जोरावरती फटका खेळण्याचा प्रयत्न टायमिंग बघू दिसून आली नाहीये आणि पुनशा निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. पुनशा राऊंड द विकेटने तिसरा चेंडू फेकणार. अगदी हलवार पद्धतीने लोअर फुटवा चेंडूला करून घेतलाय. बॅटवरती चेंडू व्यवस्थित तिथं आला नाहीये. तिथे मात्र एक धाव पूर्ण आणि एकच धावेवरती समाधान मानावा लागेल. एक धावेच्या मदतीने धापलं का दोन्ही अंकावरती 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. आता पुनशा स्ट्राईकला असेल अविनाश. अगदी घातक फलंदाज आहे आणि वाट पाहत असेल अविनाश रामदास या गोलंदाजाची षटक कधी संपुष्टात येईल. अगदी चकवणारा गोलंदाज आहे. आता मात्र थोडासा सरसावून चेंडूला मात्र खेळलाय कार्पेटच्या साहाय्याने. चेंडूला खेळल्यानंतर चेंडू उचलणार फेक करणार तत्पूर्वी 2 धावा पुनशा पूर्ण केल्या. अजूनही 2 चेंडू आहेत. 2 चेंडूमध्ये जास्तीत जास्त म्हणजे 2 मोठे फटके खेचावे लागतील. की पॉवर प्लेचं षटक आहे. या षटकांमध्ये धावा येणे अनिवार्य आणि त्या धावा येतील का इथे मात्र अगदी चकवणारा चेंडू समजून आला नाही अविनाशला आणि इथे मात्र एसटी उदलवून लावले रामदास या गोलंदाजाने अविनाश या फलंदाजाची. डीजे विकेट ठेवून हा फटका मात्र खेळावा लागेल. जास्तीत जास्त धावा या चेंडूवरती कुटाव्या लागतील. षटकार किंवा चौकार मात्र ठोकावा लागेल कारण धावसंख्या धावफलकावरती 70 लागण्यात 71चा पाठलाग करत आहे हा संघ आणि पहिल्याच षटकात अवघ्या 4 धावा आल्या होत्या. त्याच्यानंतर शेवटच्या चेंडूवरती कैलासने मोठा फटका खेळलाय. चेंडू निघून गेलाय लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून सरळ कॅमेरामॅनच्या डोक्यावरून 6 धावांसाठी येतो तो षटकार. डीजे
आणि विकेट ठेवत असताना दुसऱ्या षटकामध्ये मात्र मोठी फटकेबाजी करावी लागेल. चेंडू मात्र ऑफसाईडच्या दिशेने ढकलून दिलाय. कव्हर पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू निघून जाईल. पंच 2 धावा, अगदी 2 धावा मिळतील. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. कव्हर एक्स्ट्रा कव्हर मध्ये असलेला क्षेत्ररक्षक दूरवरून धावून गेला आणि चेंडूला मात्र अडवण्यात यशस्वी झाला. आता मात्र फुलटॉस प्रतिचा चेंडू. पंच आम्हाला सांगतायत खराब चेंडू आहे. या चेंडूवरती मात्र 1 धाव पूर्ण आणि इथे मात्र चौकार. आपल्याला पाहायला मिळतील या चेंडूवरती आणि चेंडू देखील पुनशा फेकावा लागेल आणि तो चेंडू असेल फ्री हिटचा. आता मात्र यॉर्करचा चेंडू फ्री हिटचा चेंडू होता. एष्ट्यांना चेंडू लागून यष्टीरक्षकाला चकून चेंडू निघून गेलाय. धावाची संधी निर्माण झाली होती परंतु काहीसा वाईट थ्रो आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या. 2 धावेच्या मदतीने धावफलक मात्र आता जाऊन पोहोचला 19 अंकावरती. अजूनही येणारे 16 चेंडू असतील आणि गरज असेल ती 52 धावांची. आखो टप्प्याचा चेंडू होता. बॅटवरती व्यवस्थितरित्या आला नाहीये. चेंडू सरळ उभा राहिला. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये झेल पकडत असताना अजितने मात्र इथे पकडले झेल. संपवलाय कैलास या फलंदाजाचा खेळ. हर्षा फलंदाजाचा खेळ. डीजे अगदी बाहेरून जाणारा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. पंच सांगतायत खराब चेंडू. खराब चेंडूच्या सांगतेने एक अवंतर स्वरूपात धाव वाढवली जाईल. धावफलकावरती धावफलक जाऊन पोहोचलाय 20 या अंकावरती. पुन्हा फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. फायदा उचलायचा होता. फायदा उचलता आला नाहीये. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न मात्र दिसून आला नाहीये. एकच धावेवरती समाधान मानत असताना स्ट्राईक एंडला आता पाहायला मिळेल फलंदाज कैलास, ज्याने पहिल्याच चेंडूवरती षटकार लगावला होता आणि स्ट्राईक येता येता आतापर्यंत चेंडू मात्र 5 चेंडूंची वाट पाहावी लागली या फलंदाजाला. पुनशा फटका खेळेल का हा फलंदाज? ताकद तर भरपूर आहे. ते मात्र गतिमान चेंडू फेकला. चेंडू पडता क्षणी अगदी यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. चेंडू सरळ निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातात आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता. शेवटचा चेंडू असेल. शेवटच्या चेंडूवरती किती धावा जोडल्या जातील या चेंडूवरती? अगदी पहिल्या षटकाचा विचार करायला केला तर 29 धावा खर्च केल्या होत्या. प्रथमतः क्षेत्ररक्षण करत असताना तर मात्र खराब चेंडू पंच आम्हाला सांगतायत. खराब चेंडूच्या सांगतेने 1 धाव मात्र पंचावर धावफलकावरती वाढली जाईल. 22 धावा. आता मात्र पुन्हा फुलटॉस प्रतिचा चेंडू होता. बॅटची कडा घेतली. पुन्हा यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू.
अगदी हलवार पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज राहुलच्या माध्यमातून अगदी फलंदाजाला चकवत असताना गती देत नाही चेंडूमध्ये आणि पुन्हा निर्धाव चेंडूची सांगता. सलगचे 2 निर्धाव चेंडू आणि प्रेशर मात्र आता इथे 10 चेंडू आणि 49 धावांची गरज असेल. अगदी 24-25 ची सरासरी राखायची होती 6 चेंडूमध्ये, परंतु इथे मात्र 2 चेंडू निर्धाव, अजूनही 10 चेंडू आणि 49 धावांची गरज. आता मात्र व्यवस्थितरित्या चेंडूला ब्रश झाला नाहीये. एकच धाव या चेंडूवरती पाहायला मिळेल. पुन्हा स्ट्राईकवरती पाहायला मिळेल कैलास, ज्याने पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला होता. आखोटप्प्याचा चेंडू होता, ताकद दाखवली होती आणि आता पुन्हा चांगली कामगिरी करावी लागेल. येणारे 9 चेंडू स्वतःला खेळावे लागतील, मोठे फटके खेळावे लागतील, तरच आपला संघ विजयी होऊ शकतो. आता मात्र चेंडू समोरचा चेंडू होता, व्यवस्थितरित्या उडवलाय चेंडू, परंतु इथे मात्र झेल जमिनीला दान होत असताना 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण झाल्या. इथे मात्र खराब फेकी आणि खराब फेकीवरती तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न झाला होता फलंदाज समीर कडून. चुकीचा कॉल आणि समीरला मात्र माघारी परतावा लागेल. समीरची जागा भरून काढण्यासाठी नौका फलंदाज खेळपट्टीवरती निलेश डीजे. मोठा फटका खेळायचा होता, चांगला संपर्क झाला नाही, परंतु झेल उडाला होता, तो देखील जमिनीला दान झाला. त्याच्यावरती 2 धावा पूर्ण केल्या, म्हणजेच येणारे आता चेंडू असतील 8 आणि गरज असेल 47 धावांची. आता पुन्हा समोरचा चेंडू होता, बॅटची कडा घेतले, लेग स्लिपमध्ये चेंडू गेलाय, तिथे पुन्हा 1 धाव आणि 1 धावेने धावफलक मात्र स्थिर नाही 25 अंकावरती. 7 चेंडू मात्र चेंडूला उडवलाय स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये. गोलंदाज झेल पकडत असताना माघारी परतावा लागेला. नौका फलंदाज खेळपट्टीकडे गेलेला, त्याची जागा भरून काढण्यासाठी भूषण मात्र खेळपट्टीकडे रवाना झालाय. पहिला चेंडू खेळत असताना निलाश मात्र माघारी परतलाय, त्याची जागा भरून काढण्यासाठी भूषण खेळपट्टीकडे. शेवटचा षटक आणि शेवटचा षटकासाठी धावांची गरज आहे ती 47. भूषणच्या प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा पारितोषिक असेल. कैलासने मात्र इथे षटकार ठोकलाय. नॉन स्ट्राईक एंडला भूषण पाहायला मिळतोय. आता पुन्हा मोठा फटका, सलगचा दुसरा षटकार फलंदाज कैलासच्या माध्यमातून डीजे. परंतु कैलासवरती देखील कोणतरी बक्षीस लावा. सलगचे 2 षटकार ठोकत असताना कैलास. आता मात्र तिसरा षटकार देखील कैलासच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. सुरुवातीच्या 3 षटकांमध्ये जर धावा आल्या असत्या तर नक्कीच ह्या षटकात 30 धावा देखील जमवण्याची ताकद कैलासकडे होती, कारण सलगच्या 3 चेंडूमध्ये 18 धावा ठोकत असताना अजूनही 3 चेंडू उर्वरित आहेत आणि या 3 चेंडूमध्ये 44 धावा धावफलकावरती लागले गेल्यात. अजूनही 37 धावांची गरज आहे. पन्नास झाल्या, अजूनही 2 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. माफी असावी.
अजूनही 21 धावांची गरज. आता मात्र स्टेप आउट केला होता चेंडू मात्र अगदी दूर आणि तिथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता. एक चेंडू आहे मित्रांनो. हा आयोजकांना विनंती असेल, भगवंतदादा बांगर इथे उपस्थित झालेत, त्यांचा देखील आदर सत्कार करावा लागेल आणि त्यांना विनंती असेल इथे त्यांना सत्कार करण्यासाठी प्राचारण केले जाते. रुवा 11 हा पहिला सामना खेळत असेल आणि त्यांच्या समेत वियान 11 हा दुसरा सामना खेळतोय आणि सलामीला गेलेला सुनील गावंडा ज्याने 44 धावा पहिल्या सामन्यात ठोकल्या होत्या तो फलंदाज मात्र स्ट्राईक एंडला आणि त्याची साथ सुनील मोरमारे.